मुंबई पोलीस आणि मुंबई मनपा संयुक्त कारवाई करत दादर मार्केट परिसरातील अनेक अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यात आलेलं होतं। या कारवाईमुळे दादर मार्केटमध्ये गर्दी कमी झाली आणि सामान्यांनाही चालण्यासाठी मोकळे फुटपाथ मिळाले। मात्र या कारवाईमुळे फेरीवाले नाराज असून आज दादर येथील नक्षत्र मॉल समोर ते आंदोलन करतात। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडे। संकेत, काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं होतं की दादरमध्ये चालायला आता नागरिकांना त्रास होत नाहीये, फुटपाथ रिकामे झालेत, पण आता मात्र आपण बघतोय फेरीवाले आता आंदोलन करतात। नक्कीच आपण पाहिलं तर जवळपास महिनाभरापूर्वी ही कारवाई झाली होती। मुंबई पोलीस असेल आणि मुंबई मनपा असेल अशी संयुक्त कारवाई केली होती आणि अनेक वर्षांमध्ये दादरमध्ये एक महत्त्वाचा प्रॉब्लेम होता, तो म्हणजे सामान्य नागरिक जेव्हा मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी बाहेर पडायचे किंवा ऑफिसमधून घरून ऑफिसला जायचे तेव्हा चालायला जागा नसायची आणि कुठेतरी तो विषय लक्षात घेता दादर मार्केट परिसरामध्ये जे फेरीवाले होते त्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली होती। फेरीवाले तिथून हटवले होते आणि कुठेतरी दादर मार्केटने मोकळा श्वास घेतला होता। पण आता ज्या फेरीवाल्यांना हटवलं होतं ते फेरीवाले खरं आता आक्रमक झाले। त्यांनी आता आज आंदोलन पुकारलेलं आहे। आज गुढीपाडवा आहे, सगळेजण नवीन कपडे घालतात, चांगले कपडे घालतात, पण आपण हे आंदोलन जर पाहिलं तर सगळे फेरीवाले आज काळे कपडे घालून इथे आंदोलन करतात। त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास 45 दिवस झाले आणि या 45 दिवसांमध्ये आम्ही आमचा व्यवसाय करू शकलो नाही आहे। आमच्याही घरी मुलं बाळं आहेत, आमचाही घरदार आहे, त्याच्यामुळे कुठेतरी आमचेही विषय खूप जास्त महत्त्वाचे आहेत। आपल्यासोबत स्वतः एक फेरीवाले आहेत। सर, तुमचं नाव काय? संजय खांडे। आणि हे आंदोलन नेमकं कशासाठी करताय? कधीपासून तुमचा धंदा जो आहे बंद आहे? आज आमचे 45 दिवस झाले दादर पूर्ण बंद आहे। फेरीवाल्यांना धंदे लावू देत नाही आहे। पोलीस प्रशासन, बीएमसी प्रशासन आणि आरटीओ प्रशासन, तिन्ही प्रकारचे प्रशासन कार्य करून आमच्यावर कारवाई करत आहेत। आमचं म्हणणं एवढंच आहे, किती वर्षापासून धंदा लावताय? आम्ही इथून 50 वर्षापासून जुने फेरीवाले आहोत। आमची अगोदरची पिढी वडील वगैरे व्यवसाय करायचे, आता आम्ही व्यवसाय करत आहोत। आमचं एकच म्हणणं आहे, आज पूर्ण मुंबईमध्ये गव्हर्नमेंटनी मुलुंड, ठाणं, मालाड, भोईवाडा, परळ सगळे फेरीवाले मराठी आहेत का? आमच्या इकडे 90% फेरीवाले मराठी असताना माझं हेच म्हणणं आहे, ज्या ठिकाणी चालू झालेलं आहे मालाड वगैरे ठिकाणी जिकडे नॉन महाराष्ट्रीयन लोकांचा टक्का जास्त आहे, तुम्ही सरकारने चालू केलेलं आहे। आमचा मराठी माणसाला संपवायचं काम चाललेलं आहे इकडे। आज दादरमध्ये 90% मराठी लोक असताना आमच्यावर कारवाई केली जाते। पोलीस आम्हाला दडपशाहीमध्ये दाबलं जात आहे। आमच्यावर 1200 रुपयाचे फाईन मारले जातात। आम्ही पैसे भरायचे कुठून? आम्ही लोकांनी राहायचं की जगायचं की नाही जगायचं हे सरकारने सांगावं। तुमचं तरी किती नुकसान झालं? आज 45 दिवस आम्ही आम्हाला धंदे लावू दिले नाही। आम्ही कसं जगणार आहे? सरकारने सांगावं आम्हाला धंदे नाही लावायचे। आम्हाला सामूहिक आत्महत्या करण्याची परमिशन द्या। आम्ही सामूहिक आत्महत्या करायला तयार आहोत। आम्ही आता लाक्षणिक उपोषणाला बसणार आहोत। त्याच्या पुढे आमचा